स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. शांतनू पल्लवीला म्हणत असतो, सगळीकडे आपल्या फॅमिलीबद्दलच चर्चा आहे आणि मग या सगळ्यात एन्जॉय करायला जाणं हे योग्य नाही आहे. तसंही रोहित भेटला तरी खूप मोकळेपणाने गप्पा होतील असं मला वाटत नाही. पल्लवी म्हणते की शांतनू अहो, तुम्ही असा का विचार करताय? एवढ्या वर्षानंतर तुमच्या जवळच्या मित्राला तुम्ही भेटणार आहात. छान वाटेल, तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि तुमच्या रुटीनमधून सुद्धा तुम्हाला वेळ मिळेल. थोड्या वेळासाठी का होईना, पण तुमचं टेन्शन तुम्ही विसरून जाल आणि मित्रांशी गप्पा मारण्याची वेगळीच मज्जा असते. तुम्ही नका असा विचार करू. मला आईंची काळजी वाटते ना. बाबा, विभा काकू, विनायक दादा सगळे आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी. अगदीच जर काही वाटलं तर ते आपल्याला कॉल करतील. आता रोहित दादा आणि वहिनींना पण आपण कळवलंय. त्यांनीही तयारी केली असेल, त्यामुळे त्यांना असं नाराज करणं पण बरोबर नाही ना. शांतनू बोलतो की ठीक आहे, आधी आईला भेटू आणि मग निघू. पल्लवी म्हणते की हो, लवकर निघूयात, कारण आपल्याला वाटेत गिफ्ट पण घ्यायचंय. शांतनू म्हणतो की बाय द वे, तुला एक गोष्ट सांगायचं विसरलो. मला आमच्या ग्रुपमध्ये कळलं की रोहितची बायको प्रेग्नंट आहे. पल्लवी म्हणते की अरे वा, मग त्या दोघांना उपयोगी पडेल असं काहीतरी गिफ्ट घेऊयात. ते विनायक आदिती मामजवळ आलेला असतो. अत्यंत रागाने तो आदिती मामकडे बघत असतो. औषधांच्या बॉटलमधून इंजेक्शन भरतो आणि ते इंजेक्शन सलाईनमध्ये सोडणार तेवढ्यात पल्लवी आणि शांतनू तिथे येतात. शांतनू बोलतो की दादा, हे काय करतोयस तू? इंजेक्शन? तेव्हा विनायक म्हणतो की अरे, डॉक्टरनीच सांगितलं ना की त्यांना हे इंजेक्शन सलाईनमधून द्या. दिती काकूची काळजी वाटते म्हणून ती लवकरात लवकर रिकवर व्हायला हवी, म्हणून मी हे सर्व करतोय. त्यावेळी शांतनू म्हणतो की दादा, पण हे काम सिस्टरचं आहे ना. कुठे त्या आईला असं एकटं सोडून का गेल्या? विनायक म्हणतो की अरे, तू एवढा पॅनिक का होतोय? सिस्टर आहेत, उद्यापासून त्या देतील ना. आता फक्त इंजेक्शन देत होतो म्हणजे रिकव्हरी फास्ट होईल आणि रिझल्ट मिळेल पटकन. पल्लवी म्हणते की शांतनू अहो ठीक आहे, विनायक दादा होते इथे आणि ते आपलेच आहेत. तींची आपल्या एवढी त्यांनाही काळजी वाटते आणि सिस्टर असतील इथेच, येतील इतक्यातच. तेव्हा शांतनू म्हणतो की हो पल्लवी, पण बाबा नाही आहेत तर सिस्टरने इथे थांबायला हवं होतं. शांतनू म्हणतो की मी एक काम करतो, रोहितला कळवतो की मी येणार नाहीये. विनायक मनात म्हणतो की हे रोहितकडे निघालेत तर कॅन्सल होतंय ते बरंच आहे. आई मला रोहितबद्दलच विचारत होती, म्हणजे त्याबद्दल तिचा काहीतरी प्लॅन असणार आणि तो फिसकटेल, हे बरंच आहे माझ्यासाठी. थोड्यातच प्रभाकर सर तिथे येतात आणि सिस्टर देखील तिथे येतात. शांतनू म्हणतो की सिस्टर, कुठे होता तुम्ही आणि आईला सोडून असे एकटं का गेलात? तिला ते इंजेक्शन द्यायचंय, आमच्याकडून जर कमी जास्त प्रमाणात दिलं गेलं तर? सिस्टर म्हणते की हो सर, मी पाणी भरून आणण्यासाठी गेले होते. प्रभाकर सर म्हणतात की अरे, मला सांगून गेल्या होत्या त्या. मी इथेच बसलो होतो, मला एक फोन आला, रेंज मिळत नव्हती म्हणून बाहेर बोलण्यासाठी गेलो होतो. पण काय झाले काय? तेव्हा पल्लवी म्हणते की आईंजवळ कोणी नव्हतं म्हणून शांतनूंना काळजी वाटत होती. मी खरं तर त्यांच्या मित्राच्या इथे जायला निघालो होतो, पण आता ते म्हणताय की नको जायला. त्यावेळी प्रभाकर म्हणतो की शांतनूवर एवढी काळजी करू नकोस, आम्ही आहोत इथे. इतक्या दिवसांनी तू प्रोग्राम ठरवला जायचा, काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत इथे. शांतनू म्हणतो की बरं ठीक आहे, पण आईच्या तब्येतीबद्दल अधूनमधून कळवत राहा. मग शांतनू आणि पल्लवी तिथून निघतात. विनायक मनात विचार करत असतो, खरं तर हे दोघं निघालेत, पण आईच्या मनात काहीतरी चालू आहे. आईने तिथे जाऊन काही घोळ घातला नाही म्हणजे मिळवलं. विनायकने भरलेलं इंजेक्शन सिस्टर सलाईनमध्ये सोडते. खरं तर विनायकचा हा प्लॅन पूर्ण झालेला असतो. पल्लवी आणि शांतनू बाहेर गाडीजवळ आलेले असतात. शांतनू म्हणतो की मला आईची सतत काळजी वाटत असते, म्हणून मी धडपडत असते. शांतनू म्हणतो की आईकडे दुर्लक्ष व्हायला नकोय, तिच्या ट्रीटमेंटकडे दुर्लक्ष व्हायला नको असं मला सतत वाटत असतं, म्हणूनच मी धडपडत असतो. मला असं वाटतं की आईची जी आधीची डॉक्टर आहे, डॉक्टर देसाई, त्यांना बोलूया का आईला परत बघण्यासाठी? पल्लवी म्हणते की हो चालेल ना, पण त्या बाहेरगावी गेल्यात असं तुम्हीच म्हणालात ना. शांतनू म्हणतो की हो, त्या गेल्या होत्या, पण आजच आल्या असंच त्यांनी मला सांगितलं. मला असं वाटतंय की आपण त्यांना परत एकदा दाखवून घेऊयात. पल्लवी म्हणते की हो, हे सर्व ठीक आहे, पण विनायकदादांना आवडेल ना हे, कारण ते स्वतः एक्सपर्ट डॉक्टरांना घेऊन आले होते. आता आपण न विचारता दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला तर त्यांना राग तर नाही येणार ना. शांतनू म्हणतो की विनायकदादा कशाला रागवेल? विनायकदादा ज्या डॉक्टरांना घेऊन आला त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल मला शंका नाही आहे. आणि असंही त्या डॉक्टरांना आपण सेकंड ओपिनियनसाठीच बोलवलं होतं. मला असं वाटतं की डॉक्टर देसाई आल्यावर त्यांनीच आईला बघायला हवं, कारण त्यांनीच तिची सर्जरी केली आहे. रवी म्हणते की बरं ठीक आहे चालेल, तुम्ही त्यांना कॉल करून बघा आणि मला सांगा त्या कधी येत आहे ते. मग पल्लवी आणि शांतनू दोघंही रोहितकडे जाण्यासाठी निघतात. इकडे विनायकने मोठ्या आईला फोन केलेला असतो. विनायक म्हणतो की आई कुठे आहेस आणि काय चाललंय?
मोठी आई म्हणते की सरबत करते सरबत, आणि कुठे आहे ते विचार. मी म्हटलं होतं ना रोहितच्या घरी. काय वेळ आली आहे बघ तुझ्या आईवर, लोकांकडे जाऊन कामं करावे लागतात. विनायक म्हणतो की अगं आई, तू तिकडे काय करतीयस? तू तिकडे पोहोचली कशी आणि तुला पत्ता कोणी दिला? मोठी आई म्हणते की अरे मी तुला म्हटलं होतं ना ह्या रोहितचं घर मला माहिती आहे. म्हणजे शांतनू जेव्हा लहान होता ना तेव्हा ह्या रोहितचा वाढदिवस होता आणि शांतनूला सोडायला मी त्याच्या घराजवळ गेली होते. ते जाऊ दे रे, पण मला सांग की पल्लवी आणि शांतनू घरातून निघाले का? विनायक म्हणतो की ते निघतील नाही तर नाही निघणार, पण तू तिकडनं निघ पहिल्यांदा. मोठी आई म्हणते की मला माहिती आहे रे बाळा, तुला आपल्या आईचे कष्ट बघवत नाही ना. काय करणार, इलाजच नाही आहे. सूर्यवंशींच्या घरात परत यायचं असेल तर मला काही दिवस हे करावंच लागणार. तेवढ्यातच कोणी आल्याचा मोठ्या आईला आभास होतो आणि मोठी आई विनायकचा फोन कट करून टाकते. तितक्यातच तिथे रोहितची बायको येते. रोहितची बायको म्हणते की ते वरण फोडणी द्यायचं राहिलं होतं ते मी देते. मोठी आई म्हणते की हो, सरबत पण रेडी आहे. आणि मग रोहितची बायको वरणाला फोडणी देते. परंतु फोडणी देताना ठसका होतो आणि रोहितच्या बायकोला त्रास व्हायला लागतो. मोठी आई तिला पाणी देते आणि म्हणते की तुम्ही तिकडे बसा, मी आवरते हे सर्व. रोहितची बायको तिथून निघून जाते. मोठ्या आईला देखील ठसका होत असतो. ती म्हणते की काय वेळ आली आहे माझ्यावर. एकेकाळी सूर्यवंशींच्या घरात राणीसारखी राहत होते मी, आणि आता लोकांकडे जाऊन घरकाम करावं लागतंय मला. अजून ओटा आवरायचा आहे, भांड्यांचा ढीग आवरायचा आहे, घरातली इतर कामं. पल्लवी, हे सर्व तुझ्यामुळं करावं लागतंय मला आणि तुझ्यामुळं भोगावं लागतंय. एकदा का त्या सूर्यवंशीच्या घरात मला यायला भेटू दे. मग ज्या ज्या त्रासाची मला शिक्षा झाली आहे त्याची शिक्षा मी तुला भोगायला लावणार. तर इकडे रोहितची बायको घर झाडत असते. मोठी आई ते बघते आणि म्हणते आता ही घर झाडायला लागली म्हटल्यावर स्वतःहून मला मी झाडते असं म्हणावं लागणार. मरू दे, त्यापेक्षा आतच जाते. मोठी आई आतमध्ये जायला लागते. तेवढ्यात रोहितची बायको तिच्याकडे बघते आणि मग मोठ्या आईला नाईलाजाने म्हणावं लागतं की द्या माझ्याकडे झाडू, मीच झाडते. तुम्ही जाऊन आराम करा, मी आहे ना, मी करते. आणि मग रोहितची बायको आतमध्ये जाते. मोठी आई झाडत असते. झाडत झाडत ती बाहेर येते. शांतनू आणि पल्लवी मोठ्या आईला पाठमोरी बघतात. त्यातच रोहित तिथे येतो. रोहित आणि शांतनू दोघंही भेटतात. शांतनू पल्लवीचीही ओळख करून देतो. रोहित शांतनू आणि पल्लवीला घरामध्ये घेऊन येतो आणि मग रोहित अंजलीची ओळख शांतनू आणि पल्लवीला करून देतो. पल्लवी म्हणते की खूप सुंदर आहे हा तुमचं घर. अंजलीताई, तुम्ही खूप सुंदर सजवलंय. तेव्हा अंजली म्हणते तू मला ताई म्हणू नकोस, तू मला अंजलीच म्हण, मी पण तुला पल्लवी म्हणेल. सर्वजण खाली बसतात. रोहित म्हणतो की कसं काय चाललंय तुझं कॉलेज? तुझ्या कॉलेजला यायचंय मला एकदा. रोहित सांगतो की आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा दिवसभर एकत्र फिरायचो. शांतनू तेव्हापासून सिन्सिअर आणि जबाबदार मुलगा. शांतनू, मला सांग, घरी सर्व ठीक आहे ना? शांतनू गप्प राहतो. तेव्हा पल्लवी विषय बदलत म्हणते की खरं तर एवढा घाट कशाला घातला तुम्ही? एकतर अंजलीताईंची तब्येत, खरं तर तिने आराम करायला हवाय, पण आमच्यामुळे काम वाढलं. अंजली सांगते की अगं त्रास कसला त्यात, आणि योगायोग म्हणून आजच एक मावशी घरकामाला आल्यात. दुपारी दारावर आल्या होत्या. घरच्यांनी त्यांना घराबाहेर काढलंय. पल्लवी म्हणते की अरे बापरे, हो का? अंजली म्हणते की कशी माणसं असतात ना या जगात, उलट्या काळजाची. बरं, तुमचं चालू देत, मी मावशींना एकदा निरोप देऊन येते. रोहित म्हणतो की तुला गण्या आठवतो गण्या? तेव्हा शांतनू म्हणतो की कोण गण्या? रोहित म्हणतो की तो नाही का, क्लासमध्ये कायम खोड्या करायचा, आता मोठा ऑफिसर झालाय. आणि मग त्यांच्या गप्पा रंगतात. पल्लवी आणि शांतनू रोहितला गिफ्ट देखील देतात. शांतनू मध्येच मेसेज करून बाबांना सांगतो आई कशी आहे, सगळं ठीक आहे ना? तिथे असला तरीही त्याला आईचीच काळजी वाटत असते. प्रभाकर सरांनी देखील मेसेज पाठवलेला असतो की आई ठीक आहे, तू आरामात ये. तेव्हा कुठे शांतनूला बरं वाटतं आणि मग अंजली येते. अंजली म्हणते की चला चला, आता गप्पा बस झाल्या, मावशी तुमच्यासाठी ज्यूस आण. शांतनूचं लक्ष मोबाईलमध्ये असतं. तेव्हा मोठी आई ज्यूस घेऊन येते. मोठी आई शांतनूलाही ज्यूस देते आणि मग शांतनूचं लक्ष मोठ्या आईकडे जातं. मोठ्या आईला तिथे बघून शांतनूला मोठा धक्का बसतो आणि त्याच्या हातातला ज्यूसचा ग्लास खाली पडतो. पल्लवी देखील मोठ्या आईला बघून शॉक होते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अंजली म्हणते की तुम्ही ओळखता का एकमेकांना? मोठी आई रडत म्हणते की हा माझा सख्खा पुतण्या आहे, मी याला माझ्या मुलासारखं वाढवलंय. शांतनू मोठा आवाज करून म्हणतो की बस झालं, मी नाहीये तुझा पुतण्या, आपलं नातं कधीच संपलंय. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अजय वागचौरे, आकाश जाधव, सुमन जगताप, ऋतुजा नाईक, ज्योती पाटील, रुजुल नायक, आबा जारक, करुणा सावंत, प्रसाद महाडिक,
मधुकर, संदेश काळे, मुकुंद कुलकर्णी, KPP, मोनाली मांडे, सुशीला शिंदे, स्नेहल शेलार, सुमित्रा जाधव, आनंद केसवानी, अर्जुन खाडे, मंदा खरे, सुनंदा जोसालकर, तेजस्विनी चव्हाण, सुधाकर सोनार, रेखा चव्हाण, हर्षाली मोरे, अश्विनी बुगडे, शिल्पा मांडगे, संध्या गाडगे, रवी कवडे, ज्ञानेश्वर आचारी, रोहिणी खाओल, बाल्लोखे, मुकुंद कुलकर्णी, धनश्री देशमाने, अजय वागचौरे, निशिगंधा सांगळे, संतोष राजगुरू, अजय वागचौरे, योगेश मेश्रम, ऋषिकेश बोराडे, अजय वागचौरे, आलूराम डुबे, रेश्मा भगत, बीना परांजपे,